आपल्या कार्याचा अहवाल व आपलं मनोगत या ठिकाणी मांडावं. रोटरियन डॉक्टर उमाकांतजी पद्मवार. सगळ्यांना नमस्कार. या पदग्रहण सोहळ्याला आशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले परमपूजनीय नामदेव महाराज जापकेकर यांना नमन करतो. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, ज्यांना आम्ही रोटरीच्या भाषेमध्ये इन्स्टॉलेशन ऑफिसर म्हणतो, ते इन्स्टॉलेशन ऑफिसर DGN आदरणीय रोटरियन सतीशजी लोणीकर सर. या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे सन्माननीय AG शिवशंकर पाटील, आमच्या क्लबचे सदस्य आणि AG प्राध्यापक संजय पाटील सर. खरं तर शहरातली सगळी सन्माननीय व्यक्ती पुढे उपस्थित आहे. प्रत्येकालाच स्टेजवर जागा देणं आवश्यक आहे, पण रोटरीचा प्रोटोकॉल असतोय, त्या प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला कार्यक्रम घ्यावा लागतोय. त्यामुळं मी सगळ्यांची क्षमा मागतो, कारण शहरातल्या प्रत्येक क्षेत्रातली मान्यवर व्यक्ती आज मला माझ्या या सभागृहात उपस्थित दिसते. त्यामुळं या रोटरीच्या प्रोटोकॉलमुळं आपल्याला वर बोलवता येत नाही, त्याबद्दल आपली सगळ्यांची क्षमा मागतो. लोणीकर सरांसोबत आलेले रोटरियन सर, सगळी पास्ट प्रेसिडेंट्स, रोटरियन्स, अँड्स, ॲनेट्स आणि निमंत्रित सगळी शुभचिंतक मंडळी, आणि मला वाटतंय बरीच मंडळी नॉन रोटरियन आहे. सगळ्यांचं मी रोटरी क्लब मुखेडच्या वतीनं अगदी मनःपूर्वक स्वागत करतो. मागच्या वर्षीचा अध्यक्ष म्हणून आज मला पदभार डॉक्टर बुडुगेंवार सर आणि रोटरियन भवन पोद्दार यांना द्यायचा आहे. प्रोटोकॉलप्रमाणे मागच्या वर्षीचा अहवाल आपल्यापुढं ठेवणं आवश्यक आहे, त्याच्यासाठी मी आज आपल्यापुढं उभा आहे. मित्रांनो, 27 जुलै 2026 रोजी माझ्या अध्यक्ष सचिव आणि संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा संपन्न झालेला होता. त्याच्यानंतर लागलीच आम्ही CA आणि डॉक्टर्स डेचं सेलिब्रेशन केलं. आमच्या क्लबमधल्या आणि क्लबच्या बाहेरच्या काही डॉक्टरांचा, CNचा, त्यांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी क्लबच्या वतीनं आम्ही सन्मान केलेला होता. त्याच्यानंतर प्रामुख्यानं काही प्रोजेक्ट्स जे आम्ही मागच्या वर्षी केलेत ते आपल्या पुढे ठेवणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही जयपूर फूडचा एक कॅम्प केला होता. जी अपंग लोक आहेत, ज्यांना पाय नाहीये, अशा लोकांना पाय देण्यासाठीचं हे शिबिर आम्ही आयोजित केलेलं होतं. रत्नदी फाउंडेशन मुंबई यांच्या कोलॅबरेशनमध्ये आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. अगदी व्यापक प्रमाणामध्ये आम्ही याची जाहिरात केलेली होती. तर आपल्या परिसरातच नाही तर तेलंगणातनं पण काही पेशंट्स आमच्याकडे आलेली होती. पहिल्यांदा आम्ही त्यांच्या पायचं मेजरमेंट घेतलं आणि 2 महिन्यांनी परत त्यांना कृत्रिम पाय आम्ही दिलेली होती. खरं तर हा प्रोजेक्ट घेताना ज्यांचे बिलो नी आहेत, म्हणजे गुडघ्यांच्या वर जे अपंग आहेत, त्यांनाच पाय देण्याचं प्रयोजन होतं. पण आमच्याकडं अशी काही बेनिफिशरी झाली की ज्यांचं गुडघ्याच्या खाली पण पाय अपंग होता. आम्ही रिक्वेस्ट करून अशा 10 ते 12 लोकांना पण या जयपूर फूड प्रदान केलेला होता. जवळपास 50 बेनिफिशरीज याच्यामध्ये होती. या 50 लोकांना रत्नदी फाउंडेशनच्या सहकार्यानं आम्ही कृत्रिम पाय दिल्याचा आनंद घेतलेला होता. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पीस बिल्डर क्लब म्हणून आमच्या क्लबचं नॉमिनेशन झालेलं होतं. त्या अंतर्गत आम्ही विविध शाळांमध्ये निबंध स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं. या निबंध स्पर्धांचा पुरस्कार वितरण आणि त्याच्यासोबतच नेशन बिल्डर अवॉर्ड, जो रोटरी इंटरनॅशनलच्या वतीनं आदर्श शिक्षकांसाठी दिला जातोय, तो अवॉर्ड पण आम्ही एकाच दिवशी याचं वितरण केलेलं होतं. शहरातल्या 6 शिक्षकांची रीतसर निवड केलेली होती. रोटरीने ज्या गाईडलाईन्स दिल्यात त्या गाईडलाईन्स प्रमाणे निवड करून या पुरस्कारांचं वितरण जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड इथं करण्यात आलेलं होतं.
आणि सगळ्यात महत्त्वाचं योगदान रोटरीचं हे राहिलंय. सगळ्यांना ज्ञात आहे की अत्यंत दुर्दैवी नैसर्गिक आपत्ती आपल्या तालुक्यावर कोसळलेली होती. जो हसनाळला पूर आला होता, त्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रोटरीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये योगदान दिलेलं आहे. आमचे बसवराज अप्पा समोर आहेत. ज्या रात्री पूर आला त्या दुसऱ्या दिवशी सकाळी 11 पासनं 8 दिवस रोटरीचं किचन हे कंटिन्युअस तिथं चालू होतं. खिचडी, बिस्किट, पाण्याच्या बॉटल्स या गोष्टी चालू होत्या. आणि याशिवाय परिसरातल्या रोटरी क्लब्सकडनं जी मदत आली त्यात आम्ही कोऑर्डिनेशन केलं. तिथं अजून काय आवश्यक आहे याचा अभ्यास केला. संबंधित क्लबांना आम्ही कळवलं की या वस्तू इथं आलेल्या आहेत, या आलेल्या नाहीत, त्याची आपण सोय करावी. नांदेडची 2 क्लब होती, उदगीरचा क्लब होता, किल्लारीचा क्लब होता. या क्लबांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं मदत पुरवली आणि या मदत पुरवण्यामध्ये फार मोठं कोऑर्डिनेशन काम रोटरी क्लब ऑफ मुखेड सिटीने केलेलं आहे. आणि हे इथंच थांबणारं काम नव्हतं, कारण ती परिस्थिती आम्ही अगदी जवळून बघितली होती. लोक जेव्हा पूर ओसरल्याच्या नंतर स्वतःच्या घरी जातील तर त्यांच्या गरजा काय आहेत याचा आम्ही अभ्यास केला. काही प्रमाणामध्ये अनऑफिशियल अशा लोकांनी वस्त्या केलेल्या होत्या. जुन्या हसनाळमध्ये अशीच एक मागासवर्गीय समाजाची एक 20-22 घरांची वस्ती होती. आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांच्या अडचणींचा अभ्यास केला. हे लक्षात आलं की त्यांच्याकडे प्यायला पाणी नाहीये. आम्ही रोटरीच्या माध्यमातून पहिल्यांदा त्यांना एक बोर मारून दिला आणि मोटर पण टाकून दिली. आमचा खरं तर अजून प्लॅन होता की एक 2000 लिटरची टाकी उभी करून द्यायची, पण तिथं जागेची अडचण आली आणि आम्ही तिथं पाण्याची सोय त्यांना करून दिलेली आहे. आणि हा पैसा उभा करताना शहरामध्ये आम्ही मदत फेरीचं आयोजन केलेलं होतं. ग्रामीण महाविद्यालय, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आणि शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयाच्या NSSच्या मदतीनं आम्ही शहरामध्ये मदत फेरी काढली. शहरातल्या लोकांनी अगदी सढळ हातानं मदत केली. त्यातनं आम्ही 55,000 उभे केले होते. बाकीचं कॉन्ट्रीब्युशन रोटरी क्लबनं करून आम्ही त्या हसनाळमध्ये 80,000 रुपये खर्चून पाण्याची सोय करून दिलेली होती. त्याच्यानंतर या हसनाळचं खानापूर फाट्याजवळ पुनर्वसन झालेलं आहे. तिथं पण आम्ही गेलो, त्यांची पण गरजा काय आहेत ह्या लक्षात घेतल्या. त्यांना पण पाण्याची आवश्यकता होती. तर आम्ही त्या ठिकाणी 1,60,000 रुपये खर्चून त्यांना एक बोर दिला, एक मोटर दिली आणि एक पाण्याची टाकी पण उभी करून दिलेली आहे. तर हे पूरग्रस्तांच्या बाबतीत फार मोठं योगदान रोटरी क्लब ऑफ मुखेड सिटीनं केलेलं आहे. रुटीन कार्यक्रमामध्ये आम्ही आमच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये 100 झाडं लावलेली आहेत. जनरली प्लांटेशनच्या बाबतीत काय होतं की आपण झाडं लावता, त्याचे फोटो काढतो, परत त्याच्याकडे कुणीच बघत नाहीये. त्या 100 मधली 80 झाडं तर जिवंतच नाही राहत. 10 ते 12 झाडं जिवंत राहायची शक्यता असती. ही गोष्ट टाळण्यासाठी आम्ही शहरात इकडं तिकडं न फिरता आमच्या महाविद्यालयाच्या NSS व्हॉलेंटियर्सच्या मदतीनं 100 झाडं आमच्या परिसरात लावली आणि ती 100ची 100 झाडं 1 वर्ष झाला जिवंत आहेत आणि वाढीला लागलेली आहेत. याचा पण खूप आनंद आम्हाला झालेला आहे. त्याच्यानंतर प्री पेल सेल्स म्हणून एक रोटरीचा इव्हेंट असतोय. जे पुढच्या वर्षीचे अध्यक्ष आणि सचिव आहेत त्यांचं 1 दिवसाचं ट्रेनिंग असतंय. मुखेड रोटरीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन ग्रामीण महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये केलेलं होतं. परिसरातल्या जवळपास 50 रोटरियन्सनी यात सहभाग नोंदवला आणि 1 दिवसाचं ट्रेनिंग घेतलेलं होतं. हे ट्रेनिंग पण आम्ही मुखेड रोटरीच्या इतिहासात पहिल्यांदाच केलेलं होतं. त्याच्यानंतर अजून एक CSR ग्रँटमधनं आम्ही मुखेड शहरामध्ये मॉर्च्युरी फ्रीजर बॉक्स पण उपलब्ध करून दिलेला आहे. शीत शवपेटी. तर एखाद्या डेड बॉडीला अंत्यविधी करायला जर वेळ लागत असेल तर 48 तासामध्ये या पेटीमध्ये ती डेड बॉडी सुरक्षित ठेवता येते, ती प्रिझर्व करता येते. ती पण आम्ही रोटरी क्लबच्या वतीनं मुखेड शहरामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. ती आध्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये ठेवलेली आहे. कुणाला जर आवश्यकता असेल तर आपण डॉक्टर साहेबांशी किंवा त्याच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क करून याचा लाभ पण मॉर्च्युरी फ्रीजर बॉक्सचा आपल्याला घेता येईल. खूप मोठ्या प्रमाणात पत्रकार बांधव उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की या गोष्टीला जर आपण आपल्या वर्तमानपत्रातनं जाहिरात दिली तर बेनिफिशरी पर्यंत ती पोहोचणार आहे आणि त्या फ्रीजर बॉक्सचा उपयोग होणार आहे. त्याच्यानंतर आम्ही एक कॅन्सर डिटेक्शन कॅम्प केलेला होता सावरगावच्या PSC मध्ये.
त्याचं उद्घाटन आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेबांनी केलेलं होतं. रोटरी क्लब मुखेड आणि जे रोटरीची जी आशा कॅन्सर डिटेक्शन व्हॅन आहे त्या व्हॅनच्या मदतीनं जवळपास 200 महिलांचं आम्ही तिथं सावरगाव PSC मध्ये स्क्रीनिंग केलेलं आहे आणि आपल्याशी शेअर करताना मला आनंद होतोय. या 200 पैकी 7 महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरचं आम्ही अर्ली डिटेक्शन करून त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवलेली होती. याचा खूप आनंद रोटरी परिवाराला झालेला आहे की आपण एखाद्या महिलेचं अर्ली स्टेजमध्ये कॅन्सर डिटेक्शन करून दिलेलं आहे. ही काही महत्वाची होती. त्याच्यानंतर रोटरी रनचा प्रोजेक्ट होता, तो पण कॅन्सर व्हॅनच्यासाठी जो फंड रेज करायचा होता रोटरी इंटरनॅशनलला, त्यासाठी तो प्रकल्प आम्ही आमच्या शहरामध्ये रोटरी क्लब ऑफ मुखेडच्या वतीनं राबवला. सगळ्या सदस्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आणि योग्य अशी अमाऊंट आम्ही रोटरी इंटरनॅशनलला त्यातनं शेअर करू शकलो. याच्याशिवाय आमचे बर्थडे सेलिब्रेशन आहे. जवळपास सगळ्याच रोटरियन्सचं बर्थडे आम्ही या मागच्या वर्षामध्ये सेलिब्रेट केलंय. शिवाय फॅमिली फेलोशिपचा पण आम्ही आनंद घेतलेला आहे. अशी काही महत्वाची प्रोजेक्ट्स आहेत मला जी तुमच्यासोबत शेअर करायची होती ती आपल्यापुढे मी ठेवलेली आहेत. बरीच तिथं नॉन रोटेरियन्स आहेत, त्यांना रोटरी काय हे सन्माननीय अतिथी आहेत सतीशजी लोणीकर सर, 2 AG आहेत, यांच्या वतीनं आपल्याशी रोटरी बद्दलची ती माहिती शेअर करतील. त्यासाठी मी आपला वेळ घेणार नाहीये. माझ्या मागच्या 1 वर्षाच्या काळामध्ये सगळ्या सदस्यांनी संचालक मंडळानं अगदी भरभरून सहकार्य केलं. यांच्या सहयोगामुळं आम्ही हे कार्य करू शकलो. त्यांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो. अजून एक महत्वाचं मी आपल्याशी शेअर करायचं राहून गेलं की रोटरी क्लब मुखेडनी देगलूरमध्ये नवीन रोटरी क्लब सुरू केलेला आहे. एका अपत्याला जन्म देण्याचा जो आनंद असतोय तो नवीन रोटरी क्लबला निर्माण करण्यामध्ये आनंद असतोय. तो पण आनंद मुखेडच्या रोटरी परिवारानं या मागच्या रोटरी वर्षामध्ये घेतलेला आहे. मी या सगळ्या कामामध्ये हे सगळं टीमवर्क असतंय. एका अध्यक्षाचं, सचिवाचं किंवा संचालक मंडळाचं काम नाहीये. या कामासाठी सगळ्या सदस्यांनी भरीव सहकार्य केलं. शहरातल्या सगळ्या व्यक्तींनी आर्थिक मदत पण केलेली आहे. या सगळ्यांच्या प्रती मी मागच्या वर्षीचा अध्यक्ष या नात्यानं ऋण व्यक्त करतो. आणि माझे जे सहकारी आहेत ज्यांनी मागच्या वर्षात काही वैशिष्ट्यपूर्ण कामं केली आहेत त्यांच्याप्रती एक कृतज्ञताभाव म्हणून छोटेखानी त्यांचा सत्कार करायची माझी इच्छा आहे. तर मागच्या वर्षामध्ये द रोटरी फाउंडेशनला आमच्या 3 लोकांनी फार मोठं सहकार्य करून आर्थिक सहकार्य PHF ही मानाची पदवी मिळवलेली आहे. त्याच्यामध्ये 3 रोटेरियन्स ही PHF झालेली आहेत. रोटेरियन मयूर गरुडकर, रोटेरियन संजीव डोईबोळे सर आणि मी स्वतः आहे. मयूर आज उपस्थित नाही. मी डोईबोळे सरांना विनंती करतो की आपण येऊन या आपल्या जे योगदान आहे त्याच्याबद्दलचं सत्कार स्वीकार करावा. मी आदरणीय महाराज आणि DGN लोणीकर सरांना विनंती करतो की आपण डोईबोळे सरांचा सत्कार करावा. डोईबोळे सरांचं अजून एक वैशिष्ट्यपूर्ण योगदान म्हणजे जे सेल्स आणि सेल्स आमच्या महाविद्यालयाच्या सभागृहात झालेलं होतं त्याची पूर्ण जबाबदारी डोईबोळे सरांवर होती. तो 1 दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम सरांनी अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. याचं सगळं श्रेय डोईबोळे सरांना जातंय. मी क्लबच्या वतीनं सरांच्या प्रती आभार व्यक्त करतो. मयूर आज इथं जरी नसला तरी रोटेरियन उमेश गरुडकर यांना मी विनंती करतो की आपण मयूरच्या मदतीनं हा रोटरीचा सन्मान स्वीकारावा. मान्यवरांना विनंती करतो की आपण गरुडकर परिवाराचा सदस्य उमेश गरुडकर याचा सन्मान करावा त्याच्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल. सर थँक्यू. मी जयपूर फूडचा उल्लेख केला होता. त्याचं कसं होतं, पहिल्यांदा मोजमाप घेणार आणि 1-1.5 महिन्यांनी तिची जी पाय आहेत कृत्रिम पाय ते उपलब्ध होणार. तर असा खूप लेंदी कार्यक्रम होता हा. तर या कामामध्ये प्राध्यापक डॉक्टर रोटेरियन एकलार सरांनी
खूप भरीव योगदान दिलेलं आहे. खरं तर ज्या दिवशी या पायाचं डिस्ट्रीब्युशन होणार होतं 4 तारखेला आणि 5 तारखेला माझ्या मुलीचं लग्न होतं. मी त्याला वेळ देऊ शकलो नव्हतो, तरी पण एकलारे सरांनी सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि मेजरमेंट पासनं जयपूर फूड डिस्ट्रीब्युशन पर्यंत सगळं काम अत्यंत तळमळीनं केलेलं आहे. या प्रित्यर्थ मी सरांच्या प्रतीचा कृतज्ञता भाव व्यक्त करतो आणि सरांना धन्यवाद देतो. धन्यवाद सर. यानंतर जो कॅन्सर डिटेक्शन कॅम्प झाला त्याची जबाबदारी माझे सहकारी रोटरियन डॉक्टर BP चव्हाण सरांकडे होती. जवळपास 200 लोकांचं आम्ही तिथं स्क्रीनिंग केलेलं होतं. त्याची जाहिरात करणं, बेनिफिशरीज पर्यंत पोहोचवणं, त्यांना तिथं बोलवणं, त्यांची व्यवस्था करणं, स्क्रीनिंग व्हॅनमध्ये त्यांना पाठवणं, हे सगळं जोखमीचं काम चव्हाण सरांनी अगदी मन लावून केलेलं आहे आणि केवळ यांच्या योगदानामुळं आम्ही 7 महिलांचा ब्रेस्ट कॅन्सर हा अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करू शकलो. याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रोजेक्ट आणि मुद्दा मागं ठेवलाय जो हा पूरग्रस्तांच्या मदतीचा होता. याच्यामध्ये पूर्ण समर्पण भावनेनं ज्यांनी योगदान दिलं ते आमचे मित्र रोटेरियन बसवराज शिवपूजे. मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपण इथं येऊन हा सन्मान स्वीकारावा. अगदी 7 दिवस घरी न येता दिवस आणि रात्र बसवराजजी हसनाळमध्ये उपस्थित होते. अगदी मनापासनं त्यांनी सगळ्या पूरग्रस्तांची सेवा केलेली आहे. त्यांच्या प्रती पण मी कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. आणि या चालू रोटरी वर्षामध्ये आमचे नूतन अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर श्रीहरी बोडगेंवार सर यांनी पण TRFला खूप मोठं योगदान दिलेलं आहे, कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. मी सरांचे अभिनंदन करतो, त्यांच्या प्रती आभार व्यक्त करतो. अध्यक्षाचा सत्कार करणं योग्य नाही इथं, त्याच्यामुळं मी फक्त याचा उल्लेख करतो की सरांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि येणाऱ्या वर्षामध्ये त्यांना ही धुरा आपल्या हातात घेऊन अत्यंत समर्थपणाने ही पेलायची, शहर आणि परिसरातल्या गरजा ओळखून रोटरीच्या माध्यमातून कशी सेवा करता येईल, कसा समर्पण भाव दाखवता येईल. मित्रांनो, रोटरीमध्ये घ्यायचं काहीच नाहीये, आहे ते फक्त इतरांना द्यायचंय. आर्थिक मदत करा, तुमची जी एक्सपर्टाईज आहे, जी स्किल आहे ते इतरांच्या भल्यासाठी वापरा. तुमचा शक्य तेवढा वेळ इतरांसाठी द्या, तुमचा शक्य तेवढा पैसा इतरांसाठी द्या. याच्याशिवाय बाकी काही रोटरीमध्ये नाहीये. ज्यांना इतरांसाठी काही करायचंय त्यांनी हा परिवार जॉईन करावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. माझ्या सगळ्या टीमचे मी परत एकदा आभार मानतो. भावी टीम डॉक्टर बोडगेंवार सर, पवन पोद्दार या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून याच्यापेक्षाही चांगली मोठी कामं घडावीत, शहराची सेवा घडावी अशी सद्भावना व्यक्त करतो आणि सगळ्यांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.